आपल्याला जर या भवसागरातून तरून जायचं असेल ना, तर एकमेव साधन आहे आणि ते म्हणजे काय आहे? भगवंताचं नाम आहे, भगवंताचं चिंतन आहे. कारण काय सांगितलं? कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या भेटीने सांगितलं का? नाही, हरीच्या नामस्मरणाने. कारण बघा, पूर्वी लोकांना हजारो वर्षांचं आयुष्य होतं आणि त्यामुळे ते काय करत होते? जप, तप, होम, हवन, यज्ञ करणं त्या ठिकाणी त्यांना शक्य होतं. त्यांना आयुष्यही तेवढं होतं आणि त्यांच्याकडे धनसंपदा पण काय होती? तेवढी त्यावेळेस होती. आणि आज आपल्याला ते होम, हवन, यज्ञ करणं शक्य नाही. आणि म्हणून आपल्याला काय सांगितलं? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेतो येथे. जो शहाणा आहे ना, तोच काय सांगितलं इथे? उद्धार करून घेतो. कारण कलियुग हे असं आहे की इथे मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची. फक्त मुखाने नाम घ्यायचं आणि हातात काय येतो? मोक्ष येतो. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखी याला. ज्याने भगवंताचं नाम घेतलं, ज्याच्या मुखाला भगवंताचं नाम आलं, त्याचा उद्धार होणार, त्याला मोक्षाची प्राप्ती होणार, यात तीळ मात्र शंका नाही. मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखी याला. आणि म्हणून आज आईंच्या पश्चात या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला. आणि या सर्वांनी काय होणार आहे माहिती आहे का? आपण म्हणतो सहजच कोणीतरी बोलून जातं, काय होतं दशक्रिया केल्याने, काय होतं पंचक्रिया केल्याने, काय होतं 13व केल्याने, काय होतं वर्ष श्राद्ध केल्याने. बघा, श्रीमद भागवतासारखा महान ग्रंथ जो आहे तो ग्रंथ सांगून जातो. तो ग्रंथ असं सांगतो की या मृत्यू लोकामध्ये जर जन्माला आला आणि जर त्याने एक वेळी भगवंताची सेवा नाही केली ना चालेल, पण त्याने कोणाची? मातापित्यांची सेवा केली पाहिजे. आधी मातृदेवो भव पितृदेवो भव. काय सांगितलं? मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. आणि त्याच्यानंतर सांगितलं आचार्य देवो भव अतिथी देवो भव. म्हणून आपण ह्या मृत्यू लोकात जन्माला आलो. हा मृत्यू लोक आहे. इथे कोणी राहायला आलाय का? आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कोणी राहणार आहे? राजाही जाणार आहे, फकीर सुद्धा जाणार आहे. इथे राहायला कोणी आलेलं नाही. मुळात याचं नावच काय आहे? मृत्यू लोक. आपण जिथे राहतो त्याला आपण काय म्हणतो? मृत्यू लोक. आणि या मृत्यू लोकामध्ये कोणी सुद्धा राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात ना आजच्या प्रस्तुत अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह आहे, जाणार आहे, पण काय? आयुष्य काय करतोय? काळ खातोय. जो काळ आहे ना तो असा टपून बसलेला आहे. काय? कधी याचं संपेल आणि मी याला घेऊन जाईल. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. जन्माला ज्या दिवशी बाळ आलं ना त्या दिवसापासून काळ त्याच्या मागे काय झालाय? काळ सरपट त्याच्यावर टपून बसलेला आहे. आणि म्हणून या मृत्यू लोकातून जन्माला मृत्यू कोणालाच टाळता आला नाही. कोणी सगळ्यांनाच मृत्यू हा येणार आहे. मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू कितीही काही केलं आपण टाळू शकत नाही. बघा, श्रीमद भागवतामध्ये हिरण्यकश्यपूचं वर्णन आलेलं आहे. बरोबर आहे? हिरण्यकश्यपूचं वर्णन आलेलं आहे. हिरण्यकश्यपू याने अनेक वर्ष तपश्चर्या केली. भगवान भोलेनाथाला प्रसन्न करून घेतलं आणि भगवंताला सांगितलं, भगवंताकडे वर मागितला की मला काय कर? अमर कर, मला मरण नको. त्यावेळेस भगवंत सांगतायत, अरे हा मृत्यू लोक आहे, इथे अमर असं कोणी होऊ शकत नाही. इथे प्रत्येकाला मरावं लागतं. इथे ज्याने जन्म घेतला त्याला मरण हे आहेच. आणि म्हणून तुला सुद्धा मरावं लागेल. तुला अमरपद मी देऊ शकत नाही. हिरण्यकश्यपू हुशार होता. त्याने विचार केला, ठीक आहे, तुम्हाला अमरपद देऊ शकत नाही ना, मग मी एवढे वर्ष तुझी तपश्चर्या केली, एवढे वर्ष तुझी साधना केली ना, मग मी तुला आता काय विचारतो? जेवढे काही वर मी सगळे तुझ्याकडे मागून घेईल ते सगळे वर तुम्हाला काय कर? दे. आणि त्यावेळेस हिरण्यकश्यपूने आता भगवंताकडे वर मागायला सुरुवात केली. हिरण्यकश्यपूने भगवंताकडे वर मागितला, मला देवाकडून मरण नको, मला दानवाकडून मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला अस्त्राने मरण नको, मला रात्री मरण नको, मला दिवसा मरण नको, मला सजीवाकडून मरण नको, मला निर्जीवाकडून मरण नको, मला आत मरण नको, मला बाहेर मरण नको. असे अनेक प्रकारचे वर त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूने भगवंताकडे मागून घेतले. भगवंताने फक्त आपलं तथास्तु 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 करत राहिला.
कारण हिरण्यकश्यप एकपट हुशार होता ना. तर देव कोण आहे? चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. काय आहे तो? चतुरांचा शिरोमणी आहे. देव चतुर. काय सांगितलं? चतुरातला चतुर तो भगवान परमात्मा आहे. आणि त्या देवाने फक्त तथास्तु करत राहिला. आणि आता काय झालं? हिरण्यकश्यपूला वाटायला लागलं की आता मी काय झालो? अमर झालो. मला दिवसा मरण नाही, मला रात्री मरण नाही, मला आत मरण नाही, बाहेर मरण नाही, माणसाकडून मरण नाही, दानवाकडून मरण नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही. मग मला मारेल कोण? आहे असं कोणी मारणार नाही. हिरण्यकश्यपूला वाटलं मी आता अमर झालो. आणि म्हणून त्याने काय केलं? देवांना, ब्राह्मणांना, सर्वसामान्य जीवांना त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली. अतिशय त्रास त्याचा हाहाकार पृथ्वीवर माजतच राहिला. तो पूर्ण त्याच्या नगरामध्ये कोणाला भगवंताचं नाम सुद्धा घेऊ देत नव्हता. आणि त्याच्याच पोटी जन्माला आलेले कोण? भक्त श्रेष्ठ, भक्त शिरोमणी, भक्त प्रल्हाद. देव किती चतुर आहे. तो नगरात कोणाला नाव घेत नाही, कारण राजा आहे ना. तो नगरात कोणाला भगवंताचं नाम घेऊ देत नाही. पण त्याच्या पोटी येणारा मुलगा हा एक सेकंद सुद्धा नारायण नामाचा जप केल्याशिवाय राहत नाही. भक्त प्रल्हादाचं फक्त दिवस उगला की रात्रीपर्यंत दिवसभर एकच राक्षस कुळात जन्म आहे. बरं का, लक्षात घ्या. आपण कोणत्या कुळात आलोय? मानव कुळात जन्माला आलोय आपण. तरी आपल्या मुखाला भगवंताचं नाम येत नाही. आणि भक्त प्रल्हादाचा जन्म हा कुठे झाला? राक्षस कुळात झाला. तरी सुद्धा दिवस उगल्याबरोबर रात्री झोपेपर्यंत फक्त नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण ते रात्री झोपेपर्यंत भक्त प्रल्हादाच्या मुखात फक्त त्या नारायण भगवंताचं अखंड नामस्मरण चालू आहे. आणि बाप काय करतोय? नजरात कोणाला तो काय करत नाही? भगवंताचं नाम घेऊ देत नाही. बरं, एवढंच नाही तर तो देवांना, ब्राह्मणांना, सर्वसामान्य जीवांना इतका त्रास देऊ लागला की त्या ठिकाणी ब्राह्मणांचे यज्ञ मोडू लागला. तपश्चर्येला बसलेल्या योगींना, साधूंना तो त्रास देऊ लागला. आणि त्यामुळे आता भगवंताला, एक वेळ भगवंताला स्वतःला त्रास झाला तो चालतो, पण भगवंताच्या भक्ताला त्रास दिलेला कधीही भगवंताला सहन होत नाही. एक वेळ भगवंताला त्रास झाला, एक वेळ भगवंताला आपण त्रास दिला तो त्याला सहन होतो, पण त्याच्या भक्ताला त्रास दिलेला भगवंताला सहन होत नाही. आणि म्हणून आता भगवंताने ठरवलं काय करायचं. आता काहीतरी केलं पाहिजे. याच्या पापाचा घडा आता काय झालाय? भरत आलाय. आणि आता आपण अवतार घेतला पाहिजे आणि हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी काय केला पाहिजे? वध केला पाहिजे. स्वतःचा मुलगा घरामध्ये भगवंताचं नामस्मरण करतो. अरे, मी नगरात कोणाला नाव घेऊ देत नाही आणि माझाच मुलगा भगवंताचं नामचिंतन करतो. लोक मला काय म्हणतील? वैदाचं पोरं म्हणतो ना आपण, पांगळ म्हणतो ना, तसं मी
समाजात कोणाला नाव घेऊ देत नाही आणि माझाच मुलगा भगवंताचं नामचिंतन करतो. खूप अनेक नाना प्रकारचा त्रास त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाला द्यायला सुरुवात केली. उकळत्या तेलात टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, उंच कड्यावरून लोटून दिलं, तरी सुद्धा भक्त प्रल्हादाच्या मुखात त्या भगवंताचं नाम होतं आणि म्हणून भक्त प्रल्हादाला काही सुद्धा झालं नाही, त्याला काहीच झालं नाही. पण मात्र आता हिरण्यकश्यपूच्या समोर भक्त प्रल्हाद येऊन उभा राहिला आणि हिरण्यकश्यपू त्या भक्त प्रल्हादाला म्हणतोय, अरे का तुला मी तुला जन्म दिला, मी तुझं पालन पोषण केलं आणि तू का त्या भगवंताचं नाव घेतो, का त्या भगवंताचं सतत नामचिंतन करत राहतो? तू माझी आज्ञा मान, तुला जे पाहिजे ते मी देईन. त्यावेळेस भक्त प्रल्हाद सांगतो, बाबा तुम्ही मला काहीच देऊ शकत नाही, कारण जन्म जरी तुम्ही दिला असला तरी जन्माला घालणारा कोण आहे? तो भगवंत आहे. माझा सांभाळ करणारा तो भगवंत आहे. मी रात्री झोपलो तर मला सकाळी उठवणारा तो भगवंत आहे. त्याने जर ठरवलं ना त्याला उद्या उठवायचं, रात्री झोपला तो झोपलेलाच राहिला. आणि म्हणून त्यावेळेस सांगतोय, म्हणे अरे हिरण्यकश्यपूला राग आला, म्हणे तू इतका देव 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 करतो, माझा देव असा आहे, माझा देव तसा आहे, माझा देव तसा आहे तरी कुठे तुझा देव, मला एकदा दाखव तरी. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. या प्रत्येक झाडाच्या पानामध्ये, झाडाच्या फुलामध्ये, या पृथ्वीवर प्रत्येक चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे. हे सर्वजण काय आहे? भगवंताचा अंश आहे. आणि म्हणून भक्त प्रल्हाद सांगतोय, बाबा कुठे नाही माझा देव हे विचारा, सर्वीकडे काय आहे? माझा भगवंत भरलेला आहे. सर्व चराचरामध्ये तो व्यापक आहे, तो व्यापलेला आहे. आणि म्हणून मग भक्त प्रल्हादाने काय केलं, हिरण्यकश्यपूने काय केलं? चराचरामध्ये तुझा देव भरलेला आहे ना, मग ह्या खांबामध्ये, घराचा जो खांब आहे त्या खांबामध्ये सुद्धा तुझा काय आहे? देव आहे ना. खांबावरी लात, खांबावरी लात हरी गुरुजानी, खांबावरी लात हरी गुरुजानी, खांबावरी लात हरी गुरुजानी, खांबावरी लात हरी गुरुजानी. खांबावरी लात मारिली दुर्जने. या खांबामध्ये, या घराच्या खांबामध्ये कोणी? तुझा भगवान परमात्मा आहे ना. हिरण्यकश्यपूने त्या घराच्या खांबावर जोरात अशी लात मारली आणि त्या घराच्या खांबामधून नृसिंह भगवंताचा अवतार झाला. बोला नृसिंह भगवान की. हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी त्या ठिकाणी भगवंताने काय केला? नृसिंह अवतार धारण केला. आता नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूने काय सांगितलं होतं? मला देवाकडून मरण नको, मला दानवाकडून मरण नको. देवही नाही, दानवही नाही. मला मनुष्याकडून मरण नको, मला प्राण्याकडून मरण नको. शरीर मानवाचं आहे पण मुख जे आहे ते सिंहाचं आहे. बघितलंय आपण सगळ्यांनी, नृसिंह अवतार पाहिलेला आहे. काय आहे? शरीर मानवाचं आहे पण काय आहे? मुख हे सिंहाचं आहे. आणि अशा प्रकारे आता हिरण्यकश्यपूचा वध करण्याचं भगवंताने ठरवलं. हिरण्यकश्यपूने सांगितलं होतं, मला आत मरण नको, मला बाहेर मरण नको. घराच्या उंबऱ्यात घेतलं. घराच्या उंबऱ्यामध्ये जर कोणी उभं राहिलं तर आपण काय म्हणतो? एक तर आत ये, एक तर बाहेर, पण दारात उभा राहू नको. मग तो आतही नाही, बाहेरही नाही. मला वरती मरण नको, मला खाली मरण नको. भगवंताने आपल्या मांडीवर घेतलं हिरण्यकश्यपूला. काय झालं?
हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं. मला सजीवाकडून मरण नको, मला निर्जीवाकडून मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला अस्त्राने मरण नको. भगवंताने आपल्या नखांनी काय केलं त्या ठिकाणी? हिरण्यकश्यपूचं शरीर विदीर्ण केलं. नख विचार करायला गेले तर सजीवही नाही, निर्जीवही नाही. निर्जीव जर म्हणाल तर ते वाढतात ना कापल्यानंतर. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. ज्या वेळेस नख तुम्ही कापले, नख कापल्यानंतर ते पुन्हा वाढतात का? वाढतात ना. आणि ते कापताना आपल्याला त्रास होतो का? मग ते काय आहे? सजीव सुद्धा नाही आणि निर्जीव सुद्धा नाही. म्हणून भगवंताने काय केलं त्या ठिकाणी? शरीर त्याचं आपल्या नखाने विदीर्ण केलं. आणि रात्रीच्या 12 वाजता, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको. रात्रीच्या 12 वाजता, दिवसही उजाडलेला राहत नाही आणि रात्र सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. रात्रीच्या 12च्या वेळेला त्यावेळेस काय केलं? भगवंताने हिरण्यकश्यपूला आपल्या नखांनी त्या ठिकाणी त्याचं शरीर विदीर्ण करून त्याचा वध केला. पण मरावं लागलं. कितीही वर्ष तपश्चर्या केली असली पण मरावं लागलं आणि मरावंच लागतं. हा मृत्यूलोक आहे. इथे जन्माला आल्यानंतर कोणी सुद्धा त्या ठिकाणी वाचू शकत नाही. आपल्याला प्रत्येकाला जायचंय, पण जाण्यासाठी जर तो मार्ग सुखद करायचा असेल, चांगला जर करायचा असेल, तर त्यासाठी काय सांगितलं? जीवनभर आपल्याला क्षणोक्षणाला विचार करायला लावला. लखन महाराज, क्षण किती तासांचा असतो? एक क्षण. किती तासांचा असतो एक क्षण? आपल्या डोळ्याची जी पापणी आहे ना, ती फक्त मिटून आणि उघडायला जितका वेळ लागतो ना, त्याला म्हणतात एक क्षण जीवनातला. बरोबर आहे ना? आणि क्षणोक्षणी तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे हा संसार सागर. जन्माला येणं आणि मरणं याच्यामधला जो काळ आहे, याला संसार सागर म्हटलं, याला भवसिंधू म्हटलं, याला भवसागर म्हटलं. आणि हा भवसागर जर तरुण जायचा असेल तर काय सांगितलं? क्षणाक्षणाला विचार करायला लावला. काय विचार करायला लावला? कैनी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण, कैसे सांगा तुम्ही संत जन, करा चित्त समाधान माझे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन. काय सांगितलं? हा नाशिवंत देह आहे, हा जाणार आहे. काय हा देह? नाशिवंत आहे, हा जाणार आहे. पण त्याच्यासाठी काय करायला लावलं? कै मी उद्धार पावेल, याच्यासाठी क्षणाक्षणाला विचार करायला लावला. आणि तो क्षणाक्षणाला विचार करायचा असेल तर तो विचार करण्याचं सामर्थ्य आपल्याला कोण देतं? संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी संसाराची. बरोबर? संसाराची. बरोबर ना? करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करायला लावली. संसार हा होणार आहे. संसार करावा लागतो का? होतो. होत असतो. संसार होत असतो. ज्या दिवशी जर तुम्ही ठरवलं, आज मी घरामध्ये आहे, मुलं, सुना, नातू, पंतू सगळे व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जागेवर आहेत, आणि जर तुम्ही ठरवलं, मी जर आज माझ्या घरातून निघून गेली तर यांचं काय होईल? त्यांचं जीवन थांबणार आहे? ते एका जागेवर राहणार आहे? त्यांचा परिवार पुढे? मुलांची वाढ थांबणार आहे का? लहान नातू आहे घरामध्ये, तुम्ही जर गेला तो नातू तेवढाच राहील का? मोठा होणार नाही का? होणार आहे. तो काय होणार आहे? मोठा होणार आहे. संसार त्याचा होणार आहे, पण परमार्थ तुम्हाला करावा लागणार आहे. तुम्ही नाही 2 हात जोडले, नाही 3रं मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवलं तर तुमच्या पदरामध्ये पुण्याची प्राप्ती होईल का? तर तुम्हाला हा भवसागर तारून जाण्याचा मार्ग भेटेल का? परमार्थ हा करावा लागतो आणि संसार हा होत असतो. अहो, वृक्षाची ही पान हले ज्याची सत्ता. हे झाडाचं पान आहे ना, हे सुद्धा कोणाच्या सत्तेने हलतं? तुझी सत्तेने वेदाची बोल, तुझी सत्तेने वेदाची बोल, तुझी सत्तेने वेदाची बोल, तुझी सत्तेने वेदासी बोल, तुझी सत्तेने
ब्रह्मांडाचा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. कोण आहे? सूर्य सुद्धा ज्याच्या सत्तेने चालतो, झाडाचं पान सुद्धा ज्याच्या, वेद सुद्धा ज्याच्या सत्तेने बोलतात आणि या झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेने चालतं. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. कोण आहे तो? तो भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेने जे हे सगळं चाललंय, बरोबर आहे ना? हे सगळं काय चाललंय? त्या भगवंताच्या सत्तेने चाललंय. आपण फक्त काय करतोय माहिती का? माझं माझं गबाडोस घेऊन बसलोय, आहे ना? आपण काय करतो? मुलगा माझा, सून माझी, नातू माझा, नवरा माझा, सगळे माझे. सगळे कोणाचे? अहो, श्रीमद भागवतामध्ये नरेंद्राची कथा, गजेंद्राची कथा आली आहे. गजेंद्र नावाचा हत्ती. ऐकलंय का तुम्ही सगळ्यांनी भागवत? भागवत म्हणजे जीवनाचा उद्धार आहे बरं का. ज्याने जीवनामध्ये भागवत श्रवण केलं त्याला निश्चितच, म्हणजे शंका नाही याच्यामध्ये, त्याच्या पितरांचा तर होतोच होतो. जर तुम्ही एखाद्याच्या मृत्यूच्या पश्चात भागवत कथा केली तर त्याच्यात तर उद्धार होतोच, पण ज्याने श्रवण केली ना त्याचा होतो, यात नवल नाही. त्याच्या 7 कुळांचा उद्धार होतो. इतकं सामर्थ्य त्या भागवताचं. राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये मरण येणार होतं. काय होतं? 7 दिवस फक्त राजा परीक्षितीकडे राहिले होते. 7व्या दिवशी त्याला मरण येणार होतं. आणि म्हणून राजा परीक्षितीने संतांना, साधूंना, व्यासांना विचारलेले प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे भागवत आहे. 7 दिवस राजा परीक्षितीने भगवंताची ही कथा, भागवत कथा श्रवण केली आणि 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा जो सर्प आहे तो दंश करून त्याचा मृत्यू होणार होता. पण त्या तक्षकाने त्याला दंश करण्याच्या आधीच काय झालं? त्याला समाधीस्थ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राजा परीक्षिती सर्पाने दंश करण्याआधीच, कारण बघा साधूचा श्राप होता, तुला तक्षक नावाचा सर्प काय करेल? दंश करेल. हा साधूचा श्राप होता. साधू संतांचं वचन कधी खोटं ठरत नाही, कधीच खोटं ठरत नाही. आणि म्हणून मरावं तर लागेलच प्रत्येकाला, पण मरायचं आहे ना तर जीवनाचा उद्धार करून मरा गड्या. मरणाधी सावध व्हावे, मरणाधी अवध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी अवध व्हावे, मरणाधी सावध मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया. कीर्ती करोनी उरावे. काय सांगितलं? जाणारी व्यक्ती निघून जाते पण तिची कीर्ती मागे राहते. बरोबर आहे ना? एकदा की चेहरा गेला
एकदा की हा देह गेला की तो चेहरा पुन्हा आपल्याला दिसत नाही, पण त्याची कीर्ती जी आहे, कीर्ती कशी करावी हो माणसाने? मला सांगा, आपले पूर्वज जास्त नाही, फक्त आपल्या मागच्या 7 पिढ्या आपल्याला सांगता येतील का? आपले आजोबा पणजोबा, त्यांच्या मागे खापर आजोबा खापर पणजोबा येतील का सांगता आपल्याला? 750 वर्ष झाले माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना. किती वर्ष झाले? 750 वर्ष झाले, तरी सुद्धा आपण अजून काय आहे त्यांचं, त्यांची कीर्ती अजरामर आहे, त्यांची कीर्ती ख्याती या जगामध्ये अजून शिल्लक आहे. किती वर्ष झाले छत्रपती शिवरायांना, तरी सुद्धा स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांचं आज सुद्धा काय आहे, कीर्ती ही या ठिकाणी आपल्या शिल्लक राहते. तुका म्हणे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही अभियांती अवसान. फक्त कीर्ती त्या ठिकाणी आपली राहून जाते, मनुष्य त्या ठिकाणी निघून जातो, मग तीच कीर्ती करून आपल्याला त्या ठिकाणी मरायला सांगितलं. संत समागमे करावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची तातडी करा, परमार्थ करायला, कारण आपल्याकडे वेळ शिल्लक नाही. काय झालं, 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला त्या ठिकाणी भेटलं. आपण काय म्हणतो, माझ्याकडे 100 वर्षाचं आयुष्य आहे. किती? 100 वर्षाचं. पण भजनासाठी आपल्याकडे काहीच उरलेलं, कारण अर्ध गेलं झोपण्यामध्ये, अर्ध गेलं बालपणात, अर्ध गेलं आजारपणात, अर्ध गेलं वृद्धपणात. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे आपल्याकडे फक्त थोडासा काळ जो काही शिल्लक आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. काय सांगितलं? हा जन्म आहे ना, मनुष्य जन्म, शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म, ही शेवटची पाळी आहे आपल्याकडे. कारण ह्याच मनुष्य योनीमध्ये आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता येईल, भगवंताचं चिंतन करता येईल. मला सांगा, कधी असं ऐकलं का हो तुम्ही, अशा 12-16 म्हशी अशा एकत्र आल्या आणि त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह केला? ऐकलं का? आमच्याकडे तर नाही केला. इकडे करतात का म्हशी सप्ताह? नाही करत ना. बरं, जाऊ द्या. असे 10-5 गाढवं एकत्र आले, त्या गाढवांनी ठरवलं आज भजन करायचंय, आज एकादशी आहे म्हणून. केलं का कधी? पाहिलं का आपण? नाही. शेवटची पाळी एक मनुष्य देह, याची देही घडे देवाचे भजन. ह्याच देहामध्ये आपल्याला भगवंताचं भजन करता येईल, कारण ती बुद्धी फक्त भगवंताने ह्याच जन्मात दिली आपल्याला. बरोबर आहे ना? इतर योनीमध्ये हे ज्ञान नाही. गाढवाला कळतं का आपण नामस्मरण केलं पाहिजे, आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे? कुत्र्याला कळतं का? मांजराला कळतं का? यालाच कळतं. फक्त कोणाला कळतं? ह्या मनुष्य देहालाच कळतं. तेवढी बुद्धी फक्त भगवंतानी कोणाला दिली? ह्या मनुष्याला दिली. आणि म्हणून फक्त काय करा माहितीये का, जन्माला आले ना, फक्त त्या देवाचं नाव घेतल्याशिवाय राहू नका, काहीच करू नका. मला सांगा, तुम्ही घरात स्वयंपाक करताना सगळेजण माणसं करता का तुमच्याकडं? बायाच करता ना? बाया स्वयंपाक करता, बरोबर आहे ना? स्वयंपाक करता पोळ्या लाटताय समजा तुम्ही, तुमच्या हाताला काम आहे, बरोबर आहे? करपली का नाही बघायचं, डोळ्याला काम आहे, त्याला काय काम आहे?
म्हणा ना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काही फरक पडतो का? काही फरक पडणार आहे का? हरिपाठ लावा मोबाईलवर, नाही तोंडाने म्हणता आला तर कुठे लावा? मोबाईलवर लावा. श्रवण भक्ती सुद्धा काय सांगितली? श्रेष्ठ भक्ती सांगितली. पण आपलं मन कसं आहे माहितीये का? इतकं चंचल आहे ना आपलं मन. इतक्या तिथं तर इतक्या तिथं तर इतक्या कुठंच ते जागेवर राहत नाही. एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. असंच मी कीर्तनात सांगितलं, भगवंताचं नामस्मरण काय करायचं, पोळ्या लाटता लाटता, स्वयंपाक करता करता करायचं. मावशींनी ठरवलं की म्हणे ताईंनी सांगितलं आता आपल्याला काय करायचं, स्वयंपाक करता करता भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि ते नामस्मरण करता करता, स्वयंपाक करता करता काय झालं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. इतक्यात दुसऱ्याच्या घरी कोण? ती बाई जागेवरच आहे, पोळ्या लाटते. बाई काल शेजारच्या घरातून आवाज येत होता, काय झालं होतं काय माहिती, त्या सासू सुनांची भांडणं रोजच चालू राहतात. हे मन काय आहे? हे भगवंताच्या नामामध्ये नको नको मला गुंतू मायाला, नको नको मला नको नको मला गुंतू मायाला, नको नको मला गुंतू मायाला. मायाजाळ आहे. गजेंद्राचं उदाहरण सांगत होती तुम्हाला. त्या गजेंद्राला असं वाटायचं हा सगळा संसार, ह्या सगळ्या पत्न्या काय आहे. गजेंद्राला एकच पत्नी नव्हती, गजेंद्र नावाचा हत्ती होता आणि त्या हत्तीला अनेक पत्न्या होत्या, ठिकाणी होत्या. पत्नी, मुलं, संसार त्याचा सगळा सुखात चालला होता. एक दिवस सगळेजण काय झाले, ते तळ्यामध्ये विहार करण्यासाठी गेले आणि तिथे तळ्यामध्ये विहार करत असताना सर्वजण बाहेर निघाले आणि हा गजेंद्र नावाचा हत्ती त्या तळ्याच्या बाहेर येणार तेवढ्यात काय झालं, खालून नकराने त्याचा पाय धरला. म्हणजे मगराने काय केला, त्या हत्तीचा पाय धरला. अनेक दिवस त्या मगराने त्या हत्तीचा पाय धरून ठेवला. पहिले सुरुवातीला सर्व परिवार त्या ठिकाणी काय करत होता, हत्तीला ओढण्याचा प्रयत्न करत होता, पण तो मगर काही पाय सोडायला तयार नाही. तो मगर काही पाय सोडत नव्हता आणि म्हणून हळूहळू पहिले मुलं निघून गेले, पहिले सुना गेल्या. नाही बाई, घरी काय करतात माझे मुलं वाट पाहत आहेत. पत्न्या निघून गेल्या म्हणून हळूहळू मुलं सुद्धा निघून गेले. मुलं निघून गेल्यानंतर पत्नी सुद्धा निघून गेली. पत्नीला वाटलं ही काय पाय सोड, मगर काय हत्तीचा पाय सोडत नाही आणि म्हणून आता मी काय करते, मी सुद्धा या ठिकाणी किती दिवस राहू, पोटाला काय लागली, भूक लागली, किती दिवस इथे थांबायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी ती हत्ती सुद्धा काय झाली, त्या ठिकाणी निघून गेली. आणि असं करत असताना सगळे निघून गेले, एकटा गजेंद्र त्या ठिकाणी शिल्लक राहिला. तो गजेंद्र विचार करायला लागला, या संसारासाठी मी काय नाही केलं, या मुलांसाठी, या बाळांसाठी, या पोरांसाठी मी काय नाही केलं. माझी जी पत्नी आहे, जिला मी अर्धांगिनी म्हणतो, ती काय आहे, माझी लग्नाची पत्नी, जी माझ्या सुख दुःखात साथ देण्याचे वचन देऊन ती काय आली होती, माझ्यासोबत आली होती. पण आज जेव्हा काळ माझ्यावर, मला ग्रासायला, माझ्यावर झडप घालायला काळ वरतून बसलाय, तेव्हा काय झालं, ती पत्नी सुद्धा निघून गेली, ती सुद्धा मला सोडवू शकत नाही. आणि ज्या वेळेस गजेंद्राला ही गोष्ट लक्षात आली की मला माझी मुलगा, सुना, पत्नी, नातू कोणीही सोडवू शकत नाही, त्यावेळेस गजेंद्राने काय केलं, त्या तलावाच्या बाजूला एक कमळाचं फूल होतं. आपल्या सोंडेमध्ये ते कमळाचं फूल घेतलं आणि वरती आकाशाच्या दिशेने फिरकावलं. आणि हे जगत जनित्या, ह्या विश्वाचा निर्माता जो कोणी पण असेल, त्याला देवाची माहिती नव्हती, पण ह्या जगाचा जनिता, ह्या जगाचा निर्माता जो कोणी असेल, त्याने काय करावं, मला
सोडवावं मी तुला अंतःकरणापासून हाक देतो. आणि ही हाक गजेंद्राची ऐकून तो भगवान चालक मालक परमात्मा त्या ठिकाणी आला. म्हणे तुझा सोडवी नको तुका म्हणे तुझा सोडवी नको तुका म्हणे तुझा सोडवी नको तुका म्हणे तुझा सोडवी नको एका चक्रपाणी वाचून एका चक्रपाणी वाचून काळाची एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया काळाची ओढी पडेल बजेवा काळाची ओढी पडेल बजेवा एखाद्या भगवंताशिवाय आपल्याला तारणारं दुसरं कोणीच नाही. मरण हे अटाळे प्रत्येकाला मरायचंय, पण त्या मरणाची आपल्याला काय करायची, भीती घालवायची. ज्या दिवशी ही मरणाची भीती निघून जाईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं की काय झालं, आपल्या जीवनाचं सार्थक झालं, आपल्या जीवनाचा उद्धार आहे. आणि म्हणून फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करायचं, दुसरं काहीच लागत नाही त्याला. काही न लगे एक भावाची कारण, फक्त एक शुद्ध भाव त्या भगवंताला लागतो. पान फूल फळ सगळं त्यांनीच बनवलंय, बरोबर आहे ना. फुलं कोणी बनवले, बेलाचे पानं कोणी बनवले, पाणी सगळं त्यांनीच निर्माण केलेलं आहे. त्याचं त्याला काहीच वाहू नका. तो आपल्याकडे काहीच मागत नाही, फक्त 2 हात 3रं मस्तक त्याच्या चरणावर शुद्ध भावाने, काय सांगितलं, शुद्ध भावाने करून या मन शुद्ध आणि एकविध एकाग्र चित्ताने एकनिष्ठ मनाने त्या भगवंताला शरण जा. तोच तुमच्या जीवनाचा उद्धार करणार आहे, तोच तुमच्या जीवनाला किंवा त्या भवसागरातून तारणारा तुम्हाला फक्त तो एक भगवान परमात्मा आहे. सेवेला विराम देत असताना जाता जाता फक्त काहीतरी 2-4 गोष्टी तुम्हाला सांगून जाणार आहे. मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, मी तुम्हाला काही सांगावं एवढी मी मोठी नाही, पण बघा तुमच्या लेकीप्रमाणे आहे, तुमची नात आहे, तुमची मुलगी आहे. म्हणून फक्त तुम्हाला सर्वांच्या चरणावर फक्त एकच विनंती करून जाईल. एक वेळ तुम्हाला मंदिरातल्या देवाची पूजा नाही करता आली ना माय बाबा, नका करू. भक्त पुंडलिकाने काय केलं, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. परब्रह्म त्याने विटेवर उभं केलं भक्त पुंडलिकाने. आणि म्हणून आज सुद्धा भगवंताच्या पहिले आपण कोणाचं नाव घेतो, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, आधी पुंडलिकाचं नाव घेतो. कोणाची सेवा केली हो त्याने, आई वडिलांची सेवा केली. मंदिरातल्या देवाला नाही हात जोडता आले, नका जोडू. त्याची भक्ती नाही करता आली ना, नका करू. पण फक्त आपल्या घरात जे 2 देव दिले ना भगवंताने, ते देवच आहेत महाराज साक्षात. भगवंताने काय केलं, या सृष्टीची निर्मिती केली, बरोबर आहे ना. या सृष्टीची निर्मिती केली, या सृष्टीवर अनेक प्रकारचे जीव त्याने बनवून ठेवले. पण ही सगळी सृष्टी पाहण्यासाठी, या सगळ्या सृष्टीचा हा आनंद, हा उपभोग घेण्यासाठी ज्या मातापित्यांनी काय केलं, त्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला त्या गर्भामध्ये त्या ठिकाणी सांभाळलं. आपल्या श्वासातला अर्धा श्वास देऊन तिने 9 महिने आपल्याला जतन केलं. त्या आई बापांची सेवा फक्त जीवनामध्ये करत चला. देवाला भेटण्यासाठी दुसरं तिसरं काहीच करावं लागत नाही. देव म्हणजे काय हो, देव कोणाला दिसला हो आतापर्यंत. मंदिरात असणारी मूर्ती म्हणजे देव नाहीये. मंदिरात जी मूर्ती दिसते ती मूर्ती म्हणजे देव नाही. देव आजपर्यंत कोणाला दिसला नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, आई हा शब्द असा आहे ना,
पाषाणाला सुद्धा पाना फोडणार आहे. काय? एखाद्या दगडाला सुद्धा पाना फोडणारा आई हा शब्द आहे. आणि त्याची किंमत त्यालाच कळते हो, ज्याला आईची किंमत नाही ना या जगामध्ये. आईची किंमत कोणाला कळते? जोपर्यंत आई आहे, आपल्या डोळ्यासमोर दिसते ना, तोपर्यंत त्या आईची किंमत कोणालाच कळत नाही. पण एकदा विचारा, 2.5 वर्षाचा असताना बालक, वडील तर आधीच गेले होते, पण 2.5 वर्षाचं बाळ असताना आई निघून गेली. 2.5 वर्षाचा असताना आई गेल्यानंतर सर्व समाजामध्ये मी कथा सांगते, कोणाची ऐका बरं का. 2.5 वर्षाचं बाळ, आई सर्पदंशाने निघून गेली. बाळ तर खूपच लहान होतं तेव्हाच वडील निघून गेले. जगामध्ये त्याचं स्वतःचं असं आता त्याला कोणी सुद्धा उरलं नाही. आणि त्यावेळेस सर्वत्र भटकतोय, आई 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 म्हणून सगळीकडे आवाज देत सुटतोय, पण कोणी सुद्धा हो त्याला त्या ठिकाणी देत नाही. ज्याच्या घरात, ज्याच्या जीवनात आई आहे ना, त्या आईची माया ती आई गेल्यानंतर कळते. तुम्हाला एकच गोष्ट सांगून जाईल बघा, डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला उद्या पुन्हा परत दिसणार आहे. डोंगराआड गेलेला सूर्य उद्या परत दिसणार आहे, पण एकदा का माती आड गेलेले आई बाप तुम्हाला पुन्हा परत कधीच दिसणार नाही. गेलं पुढे आहे तोपर्यंत सेवा करा त्यांची, गेल्यानंतर काहीच फायदा नाही. जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत फक्त काय लागतं त्यांना? तुम्ही बायकोला जर 1000 रुपयाची साडी घेत असाल ना, फक्त 500 रुपयाची साडी आणा. 1000 रुपयाच्या साडीमध्ये बायको चुका काढेल, तिचा कलरच असा आहे, तिला लेसच नाही, ही अशीच आहे, ही तशीच आहे, मला अशी नको होती, मला तशी हवी होती. पण 500 रुपयाची साध्यातली साधी साडी जरी तुम्ही आईला आणली ना, तरी अख्ख्या गावभर ती आई सांगत फिरते, माझ्या लेकाने मला साडी आणली हो, माझ्या दादानी घेतली, माझ्या दादानी घेतली. काय लागतं त्या आई बापांना? काहीच नाही. तुम्हाला सांगू, गोळ्या औषधं काहीच करत नाही. आई बापाचं आयुष्य जर तुम्हाला वाढवायचं असेल ना, फक्त एकच काम करायचं. आपल्या दरवाजाचे बसलेले आई वडील आहेत ना, घरातून बाहेर निघताना फक्त त्या आईला म्हणायचं, आई कामाला चाललो, येतो ग. एवढा आनंद होतो ना महाराज, तिला तिचा आनंद गगनात मावत नाही हो. फक्त तिला सांगायचं, आई कामाला चाललो, येतो मी. संध्याकाळी तुम्ही येईपर्यंत तुमच्या वाटेकडे अशी टक लावून बघत बसणारी ती आई दिवसभर तुमची वाट पाहते. नाही, माझा दादा सांगून गेलाय, तो येणार आहे, तो येणार आहे, तो येणार आहे. दिवसभर ती आई तुमची वाट बघत बसते. त्या आई बापासाठी थोडंसं जगलं पाहिजे. बघा, श्यामची आई आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सर्वांनी पिक्चर पाहिलाय, कथा ऐकली आहे, पुस्तकं वाचली. त्या श्यामला आईने लहान असताना सगळे मित्र पोहायला जायचे, सगळे मित्र पोहत होते आणि श्याम पाण्याला घाबरत होता. श्यामला भीती वाटायची पोहायला, त्याला पोहायची भीती वाटायची, पाण्याची भीती वाटायची, म्हणून तो जात नव्हता. एके दिवशी आई सगळे मित्र पोहत असताना श्यामला घेऊन नदीच्या तीरावर गेली. त्या नदीच्या तीरावर त्या श्यामला घेऊन गेली आणि सांगितलं, बघ हे सगळे कसे पोहतात, कसे पोहतात, तुला सुद्धा यांच्यासारखं पोहायचंय. सांगून सांगून थकली, पण श्याम काही ऐके ना. आईने सहजच श्यामला धक्का दिला आणि पाण्यात लोटून दिलं. पाण्यात लोटून दिलं. तो कसा बसा काय झाला, तो हातपाय हलवत 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 कसा तरी त्या मित्रांचं बघून 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 काठापर्यंत येऊन पोहोचला. पण काय झालं, आईला आनंद झाला, माझा श्याम काय झाला, पोहायला लागला, माझ्या श्यामला पोहता यायला लागलं. अशी तिचं जरी वागणं कठोर असलं, कधीतरी कठोरपणाने आपल्याला 2 शब्द बोलते, कधीतरी रागाने आपल्याला बोलते, पण त्याच्यामध्ये आपलं हित दडलेलं असतं. आपल्या हितासाठी ती काहीतरी सांगत असते, आपल्या हितासाठी ती कठोर बनत असते, कधीतरी आपल्या हितासाठी ती आपल्याशी वाईट वागत असते. माऊली वर्णन करतात, ऐसी कळवळ याची जाती करी लाभा प्रीती. आईला फक्त वाटतं माझं बाळ परिपक्व झालं पाहिजे, समाजात वावरत असताना त्याला कोणी कमी नाही लेखलं पाहिजे,
परिस्थिती नव्हती श्यामच्या आईची त्याला पुण्याला शिकण्याला पाठवण्याची. पण सगळे मुलं जात आहेत ना, सगळ्या मुलांना पुण्याला जाऊन चांगलं शिक्षण घ्यायचंय ना, तसं माझ्या श्यामला सुद्धा घ्यायचंय. हो, माझ्या श्यामला सुद्धा शिकून खूप मोठा साहेब झालेला मला त्या ठिकाणी बघायचंय. माझा मुलगा साहेब झालेला, असं रुबाबदार कपड्यात दिसणारा मुलगा मला माझ्या डोळ्यांनी बघायचा आहे. आणि म्हणून लोकाच्या इथे लोकाच्या शेतात जायची, काबड कष्ट करायची, दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही. खूप कष्ट केले, खूप कष्ट केले, खूप कष्ट केले. आणि त्या श्यामला पुण्याला एका मोठ्या हायस्कूलमध्ये त्याचं ऍडमिशन केलं. श्याम आता पुण्याला गेला, पुण्याला राहू लागला. त्या ठिकाणी त्याचे सर्व मित्र बघून पण त्याला परिस्थितीची जाणीव होती. त्याला वाटायचं माझ्या आईने माझ्यासाठी काय केलंय, खूप सारे कष्ट केले आणि त्या कष्टाच्यामुळे काय झालं, मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. आणि त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना आईचं वय झालं होतं. आई म्हातारपणाकडे प्रस्थान करत होती. आईची अचानक खूप तब्येत बिघडली. त्यावेळेस काही आपल्याकडे मोबाईल, आता मोबाईल प्रत्येकाकडेच असतो, त्यावेळेस मोबाईलची काही सोय सुविधा नव्हती. आणि श्याम पुण्याला होता, पण आईचा जीव सगळा त्या श्यामकडे होता. बघा, घरात जर एक आईला 2 मुलं आहे, एक मुलगा जवळ राहतो, एक मुलगा कुठे राहतो, बाहेर गावी राहतो. आईचं जास्त चित्त कोणाकडे असतो, जो बाहेर गावी राहतो त्याच्याकडे. सतत तिची नजर, मुलगा असू द्या, मुलगी जर लग्न करून दुसऱ्याच्या घरी गेली ना, सतत आईला चिंता लागून राहते. बाई परक्या घरी लेक गेली, तिला वागणूक तर चांगली भेटत असेल ना, तिचा घरचा परिवार तर चांगला असेल ना. प्रत्येक वेळी ती आई फक्त काय करते, चिंतातूर होऊन आपल्या लेकरांसाठी झुरत असते. तसंच आईचा जीव त्या श्याम मध्ये अडकलेला होता. एकदा रात्री श्याम झोपला. आईची तब्येत खूप सिरियस झाली होती, खूप कंडिशन वाईट झाली होती, पण श्याम पर्यंत काही त्याची वार्ता कोणी पोहोचवली नाही. म्हणून आईने स्वतःच श्यामच्या स्वप्नात जाऊन श्यामला दृष्टांत दिला आणि श्यामला सांगितलं, अरे बाळा, एकच दिवस फक्त माझ्याकडे शिल्लक राहिला आहे रे. आता मी काय पुन्हा परत तुला दिसणार नाही. एकदा फक्त तुला डोळे भरून बघायचंय बाळा, माझ्या समोर ये रे, मला भेटायला ये. आईने श्यामला स्वप्नात सांगितलं. श्याम रात्रीच उठून खडबडून बसला. आजूबाजूच्या मित्रांना सांगू लागला, अरे मला स्वप्न पडलं रे, माझी आई आजारी आहे, तिला भेटायसाठी मला जायचंय, ती माझ्यासाठी माझी वाट बघते. एकदा फक्त म्हणते मला डोळे भरून तुला पाहू दे रे बाळा. आणि त्याच्यासाठी पण त्याच्याकडे पैसे नाही. त्याने ठरवलं मला जायचंय, मला माझ्या आईला भेटायचंय, आईला एकदा तरी मला बघायचंय. त्यांनी ठरवलं. सर्व मित्रांकडे पैसे मागून पाहिले, पण त्याला कोणाकडेही पैसे त्यावेळेस शिल्लक नव्हते, कोणीही त्याला पैसे दिले नाही. कसा बसा चालत 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 स्टँड पर्यंत श्याम आला. स्टँडवर त्याला एक सावकार दिसला. त्या सावकाराकडे खूप अशा भरमसाठ मोठ्या मोठ्या बॅगा होत्या आणि त्या बॅगा घेऊन तो सावकार गावी जाण्यासाठी निघालेला होता. रिक्षापासून तर बस स्टँड पर्यंत त्याला त्या बॅगा घेऊन जाण्यासाठी तो कुली त्या ठिकाणी बघत होता. श्यामचं लक्ष त्याच्याकडे गेलं. श्याम त्या सावकाराला जाऊन सांगतोय, अहो काका, ऐका ना, माझ्या आईची तब्येत खूप सिरियस आहे हो, मला तिला भेटायचंय हो, ती माझी वाट बघते. माझ्या आईसाठी मला भेटायला जायचंय, ती माझी वाट बघते. माझ्याकडे घरी जायला पैसे नाही हो, तुम्ही मला उगाचच असेच पैसे द्या, मी असं म्हणत नाही, पण तुमच्या ज्या ह्या बॅगा आहेत ना, ह्या बॅगा मी उचलतो आणि ह्या बॅगा मी तुमच्या गाडीपर्यंत नेऊन ठेवतो. मी तुमचं काम करून देईल, पण त्या बदल्यात फक्त मला किती द्या, 4 रुपये. त्यावेळेस फक्त पुण्यापासून तर पालघरचं तिकीट होतं 4 रुपये. मला फक्त 4 रुपये द्या ना. पण सावकार थोडा कंजूस होता. त्याला त्या मुलाचं दुःख काही दिसत नव्हतं. आणि असंच असतं महाराज, एकदा की माणसाला पैसा दिसायला लागला ना, त्याला नाते संबंध, नाती गोती, पैसा असाच आहे, मोहमायेमध्ये आडफाटा घालणार आहे. पैशामुळे भाऊ भावाशी वैर करतो. आई मुलाचं वैर होतं, मुलाचं आणि बापाचं वैर होतं, भावा बहिणीचं वैर होतं, फक्त कशामुळे, ह्या पैशामुळे. आणि त्याला, त्या सावकाराला त्या पोराचं दुःख काही दिसत नव्हतं. तो फक्त सांगत होता,
एवढ्या एवढ्या कामाचे एवढे पैसे तुला कशाला देऊ? बॅगा इतक्या जड होत्या त्याला उचलल्या सुद्धा जात नव्हत्या. तरी सुद्धा श्याम म्हटला, जाऊ द्या काका, तुम्ही जेवढे देशाल ना तेवढे पैसे मी घेईल आणि मी जिथपर्यंत मला जसं जाता येईल ना मी तसं जाईल, पण मी तुमच्या बॅगा देतो, तुम्ही उचलून देतो, तुम्ही मला फक्त काय करा, पैसे द्या ना काका. श्यामला उचलल्या जात नव्हते तरी सुद्धा श्यामने त्या एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा उचलून त्याच्या गाडीपर्यंत नेऊन ठेवल्या आणि त्याने किती दिले? 2 रुपये त्या ठिकाणी श्यामला दिले. श्यामला 2 रुपये दिले. श्याम आता एसटी मध्ये बसला. एसटी मध्ये बसल्यानंतर त्याला कंडक्टर भेटला. कंडक्टर थोडा चांगला होता, सुबुद्धीचा होता, पण तरी सुद्धा त्याने श्यामला पैसे दिले नाही, पण 1 लाख मोलाचा सल्ला त्याने श्यामाला दिला. अरे आई, तुझ्याकडे 2 रुपये आहे ना, ह्या 2 रुपयामध्ये जिथपर्यंत तिकीट आहे ना तिथपर्यंत तू काय कर, जा आणि तिथून पुढे तुला जशी सोय भेटेल तसा तू पुढे जा, नाही तर पायी पायी जा, कसा तरी जा, पण तुझी आई तुझी वाट पाहते ना, तू वेळ घालवू नको, आता तू काय कर, इथून निघून जा लवकर. श्यामने त्या कंडक्टरचं म्हणणं ऐकलं. ते 2 रुपये घेतले. ते 2 रुपये त्या कंडक्टरला दिले आणि जिथपर्यंत तिकीट होतं तिथपर्यंत उतरला. तिथून पायी 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 मजल दर मजल करत 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 श्याम आता त्याच्या घरी येऊन पोहोचला. श्याम घरी येऊन पोहोचला, पण श्यामला यायला इतका उशीर झाला होता की त्याची वाट पाहणारी आई आता त्या ठिकाणी राहिली नव्हती. वाट पाहणारी आई तर राहिलीच नव्हती, पण तिचं शेवटचं मुख सुद्धा श्यामला त्या ठिकाणी पाहता येणार नव्हतं. रात्रीची वेळ झाली होती. श्याम घरात आला. बाबा दोन्ही गुडघ्यावर डोकं ठेवून आणि खाली मान घालून रडत बसले होते. श्यामला वाटलं आईची तब्येत बरी नाही, आईला बरं वाटत नाही म्हणूनच बाबा रडतात की काय. श्याम बाबांना विचारतोय, बाबा सांगा ना बाबा, कुठे आहे माझी आई, सांगा ना आई कुठे आहे, मला तिला भेटायचंय हो, मला तिच्याशी बोलायचंय, तिने मला स्वप्नात आली होती हो, तिने मला सांगितलं मला तुला भेटावंसं वाटतंय आणि मला भेटू द्या ना बाबा, कुठे आहे माझी आई, सांगा ना. बाबा धाय मोकळून रडताय, पण श्यामला काही सांगत नाही. श्याम आपल्या मोठ्या भावाकडे गेला. मोठ्या भावाला सांगतोय, दादा अरे कुठे ठेवलंय आईला, आई हॉस्पिटलला आहे का रे, आई दवाखान्यात आहे का रे, मला फक्त एकदा तिचं तोंड पाहू दे रे, मला एकदा फक्त आईला बघायचंय ना, मला फक्त बघायचंय तिला, एकदा डोळे भरून बघेल, तिच्याशी 2 शब्द बोलले की माझ्या मनाला शांत वाटेल रे, दादा सांग ना आई कुठे. दादा सांगतोय, श्याम तू यायला उशीर केलास रे, आईचा कधीचा जीव तुझ्यामध्ये अडकला होता, तुझ्यासाठी ती खूप वाट पाहत होती, पण तू त्या ठिकाणी काय झालं, यायला उशीर केलास, तू लवकर आला नाहीस रे श्याम, आणि म्हणून आता आई तुला काय झालं कधीही दिसणार नाही श्याम. आईचा अंत्यसंस्कार झाला रे, आपली आई देवाघरी गेली रे. त्यावेळेस तो श्याम सांगतोय, आईला आवाज देतोय, ए आई, अगं आई चूक झाली का माझ्याकडून, चुकलं माझं, चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडती ढाई ढाई ग, रडती ढाई ढाई ग, इना माझे आई ग तू, इना माझे आई, इना माझे आई ग तू, इना माझे आई ग तू, इना माझे आई ग, इना माझे आई ग तू, इना माझे आई ग. नमाज़े आई ग तू, नमाज़े आई ग, नमाज़े आई ग तू, नमाज़े आई
ग तू ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई ग ती हाका मारल्या ना महाराज, ती आई आता पुन्हा श्यामला कधीही दिसणार नाही. अशी ही आई बापाची कथा. तुम्ही काही केलं त्यांचे उपकार फेडू शकणार नाही. म्हणून घरात असलेले हे दोन दैवत, काय नाही केलं त्या आई बापाने आपल्यासाठी. हाडाची काडं रक्ताचं पाणी करून, लोकांची मोलमजुरी करून त्या आई बापाने आपल्याला वाढवलं. कधी अंगात ताप भरला होता, कधी बरं वाटत नव्हतं, तरी सुद्धा तो बाप कधी घरी राहिला नाही. तरी सुद्धा नाही, मी एक दिवस कामाला गेलो नाही ना, माझ्या लेकराचं पुढच्या भविष्यासाठी मला पैसे जमा करायचे, माझ्या मुलाला मला मोठ्या शाळेत शिकायला टाकायचंय. म्हणून कधी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आई बापाने आपल्याला सांभाळलं. आणि काही मुलं सहजच म्हणतात, हो काय केलं माझ्या आई बापाने माझ्यासाठी, काय केलं त्या आई बापाने आपल्यासाठी. मी तुझ्यासाठी जीवन दारिली बाळा, तुझी नाही पाणी पाजली. मी तुझ्यासाठी जीवन दारिली बाळा, तुझी नाही पाणी पाजली. मी तुझ्यासाठी जीवन काढले बाबा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन काढले बाबा, कुणी नाही पाणी पाजले. उगीच दान नको देऊ कशाला, उगीच दान नको देऊ कशाला. होणार नाही कधी रुपया तुझ्याला, होणार नाही कधी रुपया तुझ्याला, होणार नाही कधी दुःख या जीवाला, होणार यार कधी दुःख या जीवाला. तुझ्यासाठी जीवन काढले बाबा, कुणी नाही पाणी पाजले, कुणी नाही पाणी पाजले. जन्मदात्या आई बापाची सेवा करा. त्या आई बापासारखं दैवत दुसरं शोधून सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. यथामती यथाअवकाश नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. काही चुकीचं असेल ते माझ्या वाणीचे दोष आहे, जे काही बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद म्हणून घरी घेऊन जा. आई वडिलांची सेवा करा. झालेली सेवा कैलासवासी आजींच्या चरणी, जन्मदात्या मातापित्यांच्या चरणी, सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली माझ्या गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करते. करविली तैसी केली कटकट, वाकुडी का नीत देव जाणे. कारण साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. आज मी जरी या ठिकाणी बसून बोलत असली, पण माझ्या डोक्यावर हात ठेवणारे, माझ्या मुखातून बोलवून घेणारा माझा सद्गुरू, माझे सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली आज माझ्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बसली आहे. अनन्य साधारण उपकार त्या संत महात्म्यांचे, आणि म्हणून त्या सद्गुरूंच्या चरणी झालेली सेवा समर्पित करते आणि माझ्या सेवेला या ठिकाणी विराम देते. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल
मला साथ करण्यासाठी